नक्की. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया थोडासा बदल आणि ऐकूया गवळी सरांचा आवाज. खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर सुभाष धुमाळ, तसेच युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. तर वळूया आपण मॅचकडे. काय फटका खेळला होता, स्क्वेअर कट आणि सरळ डिबिश पॉइंट सीमापार चौकार. सचिन मास्टर ब्लास्टर विरुद्ध नितीन इलेव्हन. हा फटका खेळलेला, गॅप शोधलेली आहे, चेंडू जाईल सरळ स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मॅन्डेटरी पॉवरचं षटक असल्यामुळे एक चांगली सुरुवात बघायला मिळते. पहिला स्क्वेअर कट आणि त्यानंतर अगदी डिलाइटफुलचा फटका बघ. हा सुद्धा कट शॉट खेळलेला. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. आणि आमचे पायगाव गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती जे खजिनदार आहेत वीट उत्पादन संघटनेचे भिवंडीचे राजू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा बक्षीस पटकावलेला आहे. व्हॉट अ बॅटिंग. सचिन मडवी इज ऑन फायर. काय फटके केला. पहिला स्क्वेअर कट, त्यानंतर थोडासा लेट कट आणि त्यानंतर हलकासा स्क्वेअर कट. क्लास क्रिकेट बघायला मिळतंय, कलात्मक क्रिकेट. यावेळेला मात्र पुल चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आहे. झेल सुटते, जीवनदान मिळते आणि दुसरी धावी पूर्ण होत आहे. हॅलो. 14 धावा झालेल्या आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. 14. शरीरापासून जवळून तुम्ही कट शॉट खेळू शकत नाहीये. पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित बाउन्स झाला होता. येस 500 रुपयावरती आलेला आहे या ठिकाणी. येस आमचे उद्योगपती राजू पाटील यांच्याकडे 500 रुपये लागोपाठ 3 चौकार लगावले. व्हॉट अ शॉट. ऑन साइडला अगदी हाफबॉलीकडून लॉफ्ट केलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन. हॅलो. हॅलो. व्हॉट अ बॅटिंग. आक्रमकता बघायला मिळते. खास करून सचिन मडवी इज ऑन फायर. मान्यवर कक्षामध्ये आमचे आज पायगाव गावचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना माजी क्रिकेटर आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जर संपला तर पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. 20. आज आम्ही TDC बँकेचे मॅनेजर एक काळ आमच्या टीमचा ते हिस्सा होते. आमच्या संघातून खेळायचे शशिकांत काटेकरी सुद्धा उपस्थित झालेले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्याचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी सुद्धा शशिकांत काटेकर आणि त्यांच्या परिवाराचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा मी विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय. गोलंदाजी प्रज्वल ठाकूर. हा चेंडू फटका खेळलाय मिड ऑनच्या वरून सरळ जाईल लॉंग ऑन सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेची धावसंख्या झालेली आहे 21. याला फाईन खेळलेला आहे. फाईन खेळलेला आहे. मात्र शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. सचिन मडवी यांनी जर अर्धशतक पटकावलं तर धनंजय अण्णा गवळी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया सचिन मडवी.
20 धावनं खेळतोय सचिन मडवी. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता नाही, हे पाहण्यासारखं होतं. पंच भाऊ पाटील यांचा इशारा होते लेग बाय. प्रमुख पंच पंच भाऊ पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच पंच गोट्या, आमचे मित्र सुनील म्हात्रे. लेट कट स्लाइस केलंय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल अमोलचा. स्लाइस केलं होतं, फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकललं होतं. ताकदीचा वापर खूप कमी केला होता. एफर्टलेस, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा असं म्हटलं जातं या फटक्याला. धावसंख्या वाढते 24. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रज्वलच्या गोलंदाजी अशा प्रकारे इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव पूर्ण झाली. वन प्लस वन, 2 धावा मिळतील. 26 धावा आहेत. प्रज्वल ठाकूरचं वैशिष्ट्य असं आहे की प्रज्वल स्टार्ट जो आहे कमी येतोय, मग त्या चेंडूचा वेग जो आहे तो भन्नाट असतो. अराउंड आफ्टर खेचून मारलेला चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी त्याने त्या पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 28. नितीन 11 व्हर्सेस सचिन मास्टर ब्लास्टर. एकता प्रीमियर लीग ग्रुप ग्रामपंचायत पायगाव खर्डी आयोजित, अर्थात एकता, अखंडता आणि बंधुता हा उद्देश समोर ठेवून खरं तरी 2 गावांची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत पायगाव आणि खार्डी. प्रज्वल ठाकूर शॉर्ट रन अप, चांगला फटका आहे, मात्र प्लेसमेंट तितकंस प्रॉमिसिंग नाहीये कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्यामुळे 1 पेक्षा जास्त मिळणार आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ही सुद्धा एक रणनीतीचा भाग आहे. 40+ मध्ये अशा प्रकारची रणनीती बघायला मिळते. 29 या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण, कारण षटकाच्या धावा दिल्या आहेत त्या फक्त 8 धावा. मी सांगितलं होतं की प्रज्वल ठाकूर सध्या खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्वयंभू पायगाव मध्ये खेळताना दिसतोय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 29. आणि आता मात्र पाणी घेऊन मैदानात जातो खेळाडू आणि त्याच्याबरोबर एक संदेश असणार आहे. तो काय संदेश आहे याचं उत्तर मॅच सुरू झाल्यानंतर बघायला मिळेल. मान्यवर कक्षामध्ये आमचं स्वयंभू एक्सप्रेस राकेश पाटील, मास्टर 40+चे संस्थापक अध्यक्ष, आणि आपण जे मैदान पाहतोय त्याचबरोबर फ्लड लाईट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहेत ते धनंजय नगवळी, त्याचबरोबर TDC बँकेचे मॅनेजर शशिकांत काटेकर, तसेच आमचे वीज उत्पादक मालक संघटनेचे खजिनदार भिवंडी तालुका, तसेच सुप्रसिद्ध उद्योगपती राजू पाटील यांना सुद्धा पाहू शकता. धनंजय भालेकर उद्योगपती पायगाव हे सुद्धा उपस्थित आहेत. फुलटॉस, चेंडू हवेत, झेल होईल का? झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय आणि दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तसेच उन्नती क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू भाईदास मुकादम हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. नो डाऊट वन मॅन डॉन ज्यांना संबोधलं जात आहे ते कुणाल गवळी, टीम ओनर, संदेश सोल्जर टीम ओनर. त्यानंतर आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये पॉवर हिटर आणि सरपंच जितू शेठ गवळी हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये. रवींद्र मुकादम हे सुद्धा टीम ओनर 80-11चे. त्याचबरोबर आमचे शाखा प्रमुख हेमंत भालेकर, किशोर भालेकर सुद्धा आहेत.
समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आमचे पायगावगावचे असे आमचे सर्व मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 33. डबल 3. मात्र पहिल्या षटकात एक चांगली आक्रमकता बघायला मिळाली. त्यानंतर प्रज्वल ठाकूरने कमबॅक केला, फक्त 8 धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात सुद्धा एक चांगली गोलंदाजी अमोल करताना पाहतोय. याला बॅटला स्पर्श झाला. डायरेक्ट किट करण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा काय डिसिजन ते पाहूया. स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील आहेत. कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. 34 धावा झालेत. 34. अतिशय उत्कृष्ट समालोचन गेले 2 दिवस करतायत आमचे सहकारी समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ, त्याचबरोबर एक युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे, आणि पंच म्हणून अतिशय चांगली भूमिका साकारतायत भाऊ पाटील. त्याचबरोबर आमचे पंच गोट्या अर्थात सुनील म्हात्रे, त्यांचं शफीक अन्सारी हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. यांची खूप चांगली पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्वीट चिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पहिल्याचं क्रिकेट आता राहिलेलं नाहीये. तुम्ही रिव्ह्यू घ्या. पंचांकडे कुठल्या प्रकारे साशंक नजरेनं पाहू नका. तुम्ही फक्त रिव्ह्यू घ्या. तुमच्यासाठी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. तुम्हाला साशंकता असेल तर तुम्ही DRS चा वापर करू शकता. तिसरे पंच आमचे शफीक अन्सारी टीव्ही पंच आहेत. पाहणी करतील आणि लगेच डिसिजन आमच्यापर्यंत येईल. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. स्वीट चिट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, पाहू शकता आपण. इट्स अ वाईड यॉर्कर. फेअर डिलिव्हरी. वाईड यॉर्कर होता. फुल टॉस. आता मात्र पंचांचा इशारा काय ते पाहूया. इट्स अ नो बॉल. बीमर 1+1. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 36. खराब चेंडू होता आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 28 धावांवर सचिन खेळतोय आणि सचिनने जर अर्धशतक पूर्ण केलं तर धनंजय अण्णा गवळी यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. अमोल राईट आर्म. चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलंय, पूर्णपणे चकित केलेला आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 12च्या सरासरीने धावसंख्या झालेली आहे 36. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना सचिन मास्टर ब्लास्टर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 36. सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर आहे. विशाल येतोय चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकला अमोल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, पण चेंडू अनपेक्षित खाली राहिला आणि अगदी उजव्या यष्टीच्या जवळून सुद्धा निघून गेला यष्टीरक्षक. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि एक 22च्या रूपाने एक धाव मिळाली. धावसंख्या झाली 37. एक गोष्ट लक्षात घ्यायचंय, कमीत कमी या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये. तुम्ही 70चा आकडा पार करा, 80चा आकडा पार करा, कुठलीही धावसंख्या सेफ राहणार नाही. इव्हन 100चा आकडा सुद्धा पार करण्याची क्षमता अपोजिशन मध्ये असते. हा, तुमची गोलंदाजी ए दर्जाची झाली, क्षेत्ररक्षण ए दर्जाचं झालं तर मात्र तुम्ही डिफेंड करू शकता.
विशाल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे, स्क्वेअर आहे, दिशाही नाही आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव धावसंख्या झाली 38. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. विशाल गोलंदाजी करतोय फार एंडकडनं, समोरच्या टोकाकडून. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला सचिन. आणि फलंदाज धावबाद होतोय. धावसंख्या झालेली आहे 39. 39 धावा झाल्या. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय हर्षल मडवी. बॅटिंग करण्यासाठी येतोय हर्षल मडवी. याच्याकडे मात्र क्षमता आहे, चौकार षटकांची आतषबाजी तो करू शकतो. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट तडाखा बघायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. एखादा मासा ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर पाणी असल्यानंतर तसं मयूर मुकादमचं झालेलं आहे. मयूर मुकादम करता खेळायचं आहे पण पर्याय नाही. हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 46. काय फटका खेळला होता. खरं तर टायमिंग जबरदस्त होतं, एफर्टलेस होतं आणि अगदी बॅटच्या मधोमध घेतला होता हर्षलने. 46 धावा, चौथा षटके मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अराउंडी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे आणि हा सुद्धा जाईल काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 52 धावा झालेल्या आहेत. 52. पहिला षटकार जर लगावला गेला तो थोडासा पायामागे टाकलेला होता. अतिशय चांगला टायमिंग बघायला पाहिजे. हा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, अराउंडी ऑफ स्टंप खेचून मारला. आता माझा धावसंख्येला वेग आलेला आहे. क्रिकेट खेळासाठी तुमच्या डोक्याचा सुद्धा वापर करणं फार गरजेचं आहे. विशाल पुन्हा एकदा जाईल. यावेळेला मात्र पूलचा फटका मिस टाइम आहे. चेंडू मात्र एका टप्प्याने जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या झालेली अब तक 56. धावा झाल्या 56. सचिन मास्टर ब्लास्टर विरुद्ध नितीन 11 या दोन संघामधील एकता प्रीमियर लीग महत्वपूर्ण मॅच पाहतोय. विशाल सुरुवातीला चांगली गोलंदाजी, त्यानंतर महागडा ठरतोय. पुण्याचा फटका खेळलेला आहे स्ट्रेट टू लॉंग ऑन. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्यात धावसंख्या झाली 57. 57. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आय थिंक 15 ते 20 धावा पटकावण्याचा प्रयत्न होईल आणि या धावा जर जमवल्या तर आय थिंक 77 ते 80 धावसंख्येपर्यंत चांगली धावसंख्या ठरू शकते. पण या धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल.
कृष्णा एंटरप्राइजेस आणि रियांश एंटरप्राइजेस, रिया एंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचंय. अंतिम षटक प्लेड ऑन. हर्षल म्हणे बाद झाला, पण त्याने म्हटलं एक शॉर्ट डायनॅमिक पेश केली, 2 षटकार लगावले, एक चौकार लगावला आणि 17 धावांची 5 चेंडूमध्ये एक छोटीशी खेळी गेली. यानंतर कृष्णा एंटरप्राइजेस ओंकार गुळवी आणि देवेंद्र गुळवी फॅम टीम, कृष्णा एंटरप्राइजेस आणि कुमार चांगली फॅम टीम रिया एंटरप्राइजेस दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे हर्षद ठाकरे. हा डावखुरा बॅटर आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 57, 57. तन्मय गवळी पॉप्युलर खेळाडू आहे शॉर्ट फाईन लेगला. हा चेंडू मात्र उजव्या स्टेजला बाहेर आहे. धावबाची शक्यता आहे, मात्र नेम साधला जात नाहीये. 22चा इशारा दे पंचांचा. 58 झाले, 58. हॅलो. थंडी जास्त आहे असं वाटतंय. थंडीचा तडका पाहू शकता आपण. राहुल फटका खेळलेला आहे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र मस्तक पे दस्तक. काय झालेलं आहे पाहूया. खर तर झेल घेण्याची संधी होती. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाले 60, 60. शेवटचे 3 चेंडू आहेत. राहुल आपल्या फॉलोथ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करतात डेड बॉल. ड्राईव्हचा फटका मात्र स्ट्रेट टू मिड विकेट. खराब क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 62, 62. सचिन कुलटे आपला वैयक्तिक, त्याला स्ट्राईक फारशी मिळाली नाही, त्यामुळे तो 32 धावांवर खेळतोय आणि आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. याला चांगला फटका पंच केलेला आहे. ताकदवर पंच, डीप एक्स्ट्रा कवा, सीमारेषा पलीकडे जाणारा हा चौकार. ...66 धावा झाल्या आणि 36 धावांवर खेळतोय सचिन मडवी. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका लगावला गेला तर 70 पर्यंत चांगलं लक्ष ठरू शकेल. हा फटका चांगला फटका आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 38 धावांची खेळी करून सचिन मडवी नाबाद राहिलेला आहे आणि संघाला पोहोचवलाय ते सुद्धा 68 या धावसंख्येवर आणि 69 धावांचं लक्ष. त्यानंतर टॉस साठी दोन्ही कॅप्टनने यायचंय. कृष्णा एंटरप्राइजेस आणि रिया एंटरप्राइजेस. कृष्णा एंटरप्राइजेस हा जो संघ आहे ओंकार गुळवे आणि देवेंद्र गुळवे यांचा आहे. त्याचबरोबर रिया एंटरप्राइजेस हा कुमार जांगडे यांचा संघ आहे. विजय भोये आपलं हार्दिक स्वागत आहे. विजय भोये सुद्धा जबरदस्त कॉमेंट्री करतायत. त्यांचा आवाज मी बऱ्याच दिवसानंतर ऐकला. अतिशय सुंदर कॉमेंट्री करतायत.
आणि नक्कीच वेळ असेल त्यांनी या ठिकाणी समालोचन करायचं आहे. लक्ष जे आहे टॉस होईल. 69 दोन्ही कॅप्टननी यायचंय. टॉस साठी दोन्ही कॅप्टननी यायचंय. रिया एंटरप्राइजेस त्याचबरोबर कृष्णा एंटरप्राइजेस. आमचे मित्र शशिकांत काटेकर आपण यायचंय. त्याचबरोबर त्यांच्यासोबत धनंजय अण्णा गवळी आपण सुद्धा यायचंय. दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. कॉइन खरं तर हा जो टॉस बॉक्स आहे तो मुळातच आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतोय रिचा गवळी यांना, रिचा धनंजय अण्णा गवळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आमचा हा टॉस बॉक्स आहे. आणि दुसरी म्हणजे ही जी स्पर्धा आहे एकता प्रीमियर लीग, आमचे TTC बँकेचे मॅनेजर शशिकांत काटेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. त्यांचं म्हणणं आहे रिचा स्मृती आलेला आहे. या टॉससाठी आला शशिकांत काटेकर आपलं खूप खूप आभार. धनंजय अण्णा गवळी आपलं सुद्धा आभार टॉससाठी. खूप खूप आभार. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आतापर्यंत किती मॅचेस मध्ये विजय प्राप्त केलेले आहे? 1 जिंकलोय 1 हारलोय. म्हणजे हा विजय फार महत्त्वाचा आहे. अन्यथा तुमचा संघ डेंजर झोनमध्ये जाऊ शकतो. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावांपर्यंत थांबवलं तर विजय प्रस्थापित करू शकता? अंडर 50. संघ तोच राहील जो खेळला काय या संघात थोडाफार काय बदल केला जाईल? सेम संघ आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दीपक, मागच्या मॅचमध्ये कुठेतरी संघर्ष करावा लागला पण शेवटी पराभवाला सामोरं जावं लागलं. आतापर्यंत किती विजय संपादित केले आहेत? 2 सामने जिंकलोय आम्ही. एक पराभूत झालोय. म्हणजे हा सामना जर जिंकला तर तुम्ही नक्कीच उद्या तुम्हाला संधी असणार आहे सुपर सिरीजमध्ये पोहोचण्याची. काय स्ट्रॅटेजी, किती धावमान जाण्याचा प्रयत्न असेल? स्ट्रॅटेजी असेल जास्तीत जास्त 75+ जाण्याचा प्रयत्न करू. कारण समोरच्या याच्यात आपण बॅट्समन चांगले आहेत. मागच्या सामन्यातून काही नवीन आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्या चुक्या झाल्याच. कारण फिल्डिंगमध्ये मिसफिल्डिंग खूप झाली. बॉलिंग लास्टच्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा गेल्या. तिथे आम्ही त्या चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. हर्ट भिवंडी, दीपक मडवी शिवाय अजून कुणाकडनं बॅटिंगमध्ये जास्त अपेक्षा असणार आहेत संघामध्ये? सर्वांकडनंच अपेक्षा असतात सर. कारण पण शेवटी नर्स जो हँडल करतो तोच मॅचमध्ये जिंकतो. कारण प्रेशर जो झेलतो तर तो कॉन्फिडेंटली बॅटिंग किंवा मॅच घेऊन जातो पुढे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर मॅच जे होणार ते कृष्णा एंटरप्राइजेस वर्सेस रिया एंटरप्राइजेस. आणि रिया एंटरप्राइजेस कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बॅटिंग करण्यासाठी कृष्णा एंटरप्राइजेस संघाला आमंत्रित केले. जाऊया पण लगेच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक. एक आगळावेगळा अंदाज आहे त्यांचा. आमचे सहकारी समालोचक विजय भोई. धन्यवाद गुरुवर्य. धन्यवाद गुरुवर्य डॉक्टर गवळी सर. मॅचला सारी सुरुवात दोन्ही टीमला देऊया आपण बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. राईट मोर द विकेट. षटकातील पहिला बॉल. ओ, डिफेन्स केलाय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथून दिसून आला होता परंतु लुखरं गेलंय. हॅलो. हॅलो. अमोल आले बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला यावेळेस खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे डीप लॉंग लेगचं. गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. येथील 4 धावा. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या चौकारण धाव फलक आपण पाहिलं तर ओपन झालंय. टीम नितील 11 या संघाचं. एका बाजूने आपण पाहतोय सचिन ब्लास्टर मास्टर संघ.
पुढील बॉल. हो पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अलाउन द कार्पेटच्या साइन आज स्ट्रोक केले गेलेत. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झालंय. यावेळेस आपण पाहतोय ओहो चुकीच्या हँडनं ही चेंडूची फेकी आणि ह्या 2 धावा अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलेत आणि या 2 धावांना धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 6 अंकांवरती. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे अर्धवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. अखो टप्प्याची लेन होती ऑन साइडला फटका सुंदर आहे गॅप मध्ये आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. आणखी आला नितीन गवळीच्या पाठ मधनं हा सुंदर दमदार वजनदार शानदार चौकार 4. लक्ष आहे 69 धावांचं आणि काय जबरदस्त ही कमालीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नितीन गवळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या एकता प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं नितीन गवळीचा खेळ उल्लेखनीय राहिलाय. अगदी सर्वांना इम्प्रेस करणारी खेळी नितीन गवळीची राहिली आहे एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये. अमोलचा पुढील बॉल. ओ पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले गेलेत. स्ट्रेट ड्राईव्हचं स्ट्रोक. इथे आपण पाहिलं तर मग रनआउटची संधी आणि राजेश शुमतल बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1 नितीन 11 टीमला. पहा नितीन 11 टीमला एक सुवर्ण संधी आहे. हा मॅच इथून जर जिंकला तर मग धनाजी भालेकर असतील आणि राजूजी पाटील यांच्या माध्यमातून एक मोठी मेजवानी असेल. परंतु हा मॅच इथून मात्र जिंकावा लागेल. अमोलनं वापसी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. ओ यावेळेस पुन्हा एकदा अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. तिथून मात्र चेंडूला डिफेन्स केला. एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतो 69 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना नितीन 11 टीमची धावसंख्या झाली आहे 1-11. अजून इथून आपण पाहिलं तर मग 4 ओव्हर असतील म्हणजे 24 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता 58 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. म्हणजे इथून अटॅकिंग बॅटिंग जे आहे ना ते मात्र करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग इनफॉर्म बॅटर नितीन गवळी अक्षरशः या एकता प्रीमियर लीग 2026 मध्ये बरसलाय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग आतापर्यंत 250 त्याच्या नावावरती देखील आहेत या एकता प्रीमियर लीग मध्ये. इथून हे दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच हर्षल मढवी. एक यंग टॅलेंट खेळाडू आहे. पायगाव गावचा क्रिकेट आपण पाहिला तर मग सनम कुमार स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगला क्रिकेट तो देखील खेळलाय. पहिला बॉल राऊंड द विकेटनं टाकण्याकरता सज्ज जरूर झाला होता परंतु डेट बॉलचा इथून मात्र इशारा आलाय. 58 धावा इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता नितीन 11 टीमला. हो अखुटा पाशिलेन ऑन साइडला एलिव्हेशन भरपूर होतं परंतु डिस्टन्स गाठू शकले नाहीयेत आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये नितीन गवळीचा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट डाऊन नितीन 11 टीमचा नितीन गवळी हा खेळाडू बाद.
सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी नितीन गवळीने केला होता, परंतु फटक्यामध्ये तेवढं ताकद जनरेट केली नव्हती आणि झेलच्या सुरुवातीमध्ये मात्र बॅटर नितीन गवळी हे पास झालेत. आणखी एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश खुताडे नावाचा हा बॅटर. आकाशचा खेळ देखील उल्लेखनीय राहिला या एकता प्रीमियर लीग मध्ये, परंतु कौतुक करावं लागतील या ठिकाणी गोलंदाज हर्षल मडवीचं देखील, ज्या अनुषंगाने त्याने ही लेंथ फेकली गेले मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस ओव्हरफिश बॉल होता, बॅटचा टॉप एज, चेंडू निघून जाईल थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आणि आकाशच्या बॅट मध्ये आला हा चौकार 4. चौकार आळ्या आकाशच्या बॅट मध्ये धावफलक पोचलं गेलं ते म्हणजेच 15 अंकांवरती. पहा विकेट देखील डाऊन होत आहेत, धावा देखील बनतात, म्हणजेच इथे आपण पाहिलं तर मग क्रिकेट अगदी योग्य तो पाहायला मिळतो या दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, डिफेन्स केलं गेलं ऑन साईडला शॉर्ट स्केलिंग क्षेत्रामध्ये. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धावी कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजे 16 अंकांवरती. 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड, लॉस 2 विकेट. हर्षल मडवीचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रसंगाचा काळ कधी मित्रांनो संपत नसतो. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग जबरदस्त फटका, वेट अँड वॉच, जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय आणि आलाय हा चौकार. फुलर लेनचा बॉल होता, बॅटर आपण पाहिलं तर हलकेसे डाऊन झाले, बॉडी होती ती हलकीची डाऊन केली आणि काय जबरदस्त स्ट्रोक केले गेले डीम फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुढील बॉल ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉन मध्ये क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी, फकेला शेल आणि संपला मिस्टर दिगंबर मुकादम्याचा खेळ आउट. अजून सुद्धा मॅच आपण पाहिला तर मग रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आकाशने देखील जबरदस्त परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये.
त्याच्याकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, मोठे फटके तो खेळू शकतोय या ठिकाणी. आणि निश्चितच आपण पाहिला तर मग ते प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळतील का, हा देखील तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये क्वेश्चन निर्माण जरूर झालाय. सचिन मडवी आले बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक टाकण्याकरता. मिस टाइम स्ट्रोक, हो हो हो, झेल मात्र सुटला गेलाय. आणि इथून आपण पाहिला तर मग ह्या 2 धावा पूर्ण झाल्यात. बुडत्याला गाडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणे क्रिकेटच्या खेळामध्ये तेवढंच योग्य आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला तर मग धीम्या गतीने हाताळला होता गोलंदाज सचिन मडवीन, परंतु आपण पाहिलं तर मग झेल अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये सोडला गेलाय. इथून आपण पाहिलं तर मग 17 बॉल मध्ये 47 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. हो, डाबाष्टीच्या पलीकडे हिलीन. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र फेकावा लागेल. धाव फलकावरती 1 धाव इथून मात्र जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 23 अंकांवरती. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 46 धावा इथून मात्र बनवावा लागतील. ओ फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं. ओ हो हो, अमोल मुकादम यांच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. सोडलाय झेल आणि अगदी आपण पाहिला तर मग चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निश्चितच झेल मात्र इथून सोडला गेला. पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ पहा किती चांगली पाहायला मिळाली. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं आणि त्याला अनुसरण आहे. चेंडूची लेंथ मात्र या ठिकाणी निश्चितच हाताळली गेली आहे सचिन मडवीचा विचार केला तर निश्चितच अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी निश्चितच अनुभवलेत आणि काय जबरदस्त ही लेंथ मात्र या ठिकाणी डिलिव्हर केली आहे. अनेक रेकॉर्ड आपण पाहिलं तर मग सचिन मडवीच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, धीम्या गतीने लेन अगदी आपण यावेळेस पाहिली होती. परफेक्ट यॉर्करचा मारा केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेटच्या साईडनं. सॉफ्ट हँड हा स्ट्रोक अगदी खेळले होते फलंदाज आकाश कुताडे. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 28 अंकांवरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 41 धावांची आवश्यकता मॅच इथून अजून सुद्धा बनू शकते, परंतु तुम्हाला अगदी प्रयत्न योग्य ते करावे लागतील. पुढील बॉल ओ आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस. अगदी बॅटरच्या बॉडीला स्पर्श करणारा हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांकडे मोठी अपील जरूर केली होती सचिन मडवीनं लेग बिफोर साठी, परंतु इथून आपण पाहिलं तर मग पंचांनी देखील हा अपील अगदी फेटाळलाय. 5 चेंडूंचा खेळ इथून संपला आहे या तिसऱ्या ओव्हर मधला. ओ फुल टॉस बॉल ऑन साइडला. हो, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झालं फाटकं निघालंय असंच मानावं लागेल. ज्या अनुषंगाने हा झेल मात्र इथून सोडलाय. धीरज होते त्या ठिकाणी आणि धीरजनं हा झेल मात्र इथून सोडलाय. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 30 अंकांवरती येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 39 धावा इथून मात्र बनवावा लागतील. अजून सुद्धा मॅच तुम्हाला सर इथून आपण पाहिलं तर मॅच बनवू शकते, परंतु त्याच्याकरता तुम्हाला योग्य ते प्रयत्न करावा लागतील या मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 39 लक्ष्य आहे. आठवावा लागेल आकाश खुताडेला तो कालच्या दिवसातला खेळ अंश 11च्या विरोधामध्ये त्यांनी केलेली ती फारी अगदी जवळपास आपण पाहिलं तर मग एका षटकामध्ये 32 धावा कुठून काढल्या होत्या. म्हणजेच इथे आपण पाहिलं तर आकाशकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, चांगला खेळ तो इथून मात्र करू शकतो. इथून आपण पाहिलं तर मग अनिलजी मुकादम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम अनिलजी मुकादम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या दुसऱ्या रात्रीमध्ये. आपण पाहतो एकता प्रीमियर लीग 2026 येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 39 धावा इथून मात्र बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. नंबर 2चं षटक टाकण्याकरता नीरज भालेकर
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. ओ यावेळेस जबरदस्त चेंडूची हाताळणी, परंतु तेवढा सुंदर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला आहे. 2 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. ओ लेजंड प्लेअर महेंद्र मुकादम पाहायला मिळाले होते. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. धाव फलक पुसले गेले 32 अंकांवरती. 32 धावा ऑन द स्कोर बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 37 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. पहा हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये जर जास्ती धावा आल्या तर मग येणाऱ्या षटकामध्ये कमी धावसंख्या ही राहू शकते. पुढील बॉल. ओ यावेळेस बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु अमोल मुकादम होते. यावेळेस करणार नाहीये चुकी. पकडला शेल आणि संपला मिस्टर आकाश खुदाडे. हा बॅटर सखेल आउट. के लिए मेहनत और प्रयास आखरी सांस तक कीजिए आणि तोच खेळ इथून मात्र करावा लागेल. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 10 चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये 37 37 धावा इथून मात्र अजून बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. हो यावेळेस पुन्हा एकदा बॉखालमध्ये चेंडूची हाताळणी. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये झाली हलकीच मिस्टेक. परंतु धावा मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 महत्वपूर्ण धावा इथून मात्र पळून पूर्ण केले. धाव फलक पोहोचले गेले 3च्या साहाय्यानं 35 अंकांवरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि 9 चेंडू मध्ये 34 धावा. हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. या 3 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके जरी आले ना तरी सुद्धा मॅच मध्ये अगदी चुरस निर्माण होईल यात काही शंका नाहीये. राहुल वर्धा आहेत यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. राहुल देखील अनेक चांगला क्रिकेट खेळलाय सनम कुमार स्पोर्ट फायगाव टीम करता. इथून आपण पाहिलं तर मग राहुलला देखील चांगला खेळ इथून करावा लागणार आहे हा मॅच जिंकण्यासाठी. ओ ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर निघणारा बॉल. इथून आपण पाहिलं तर मग पंचांच्या माध्यमातून ही वाईट चेंडूची नोंद केली गेली आहे. धाव फलक 1 ने पुढे सरकला, पोहोचला गेला 36 अंकांवरती. अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 9. नीरजचा पुढील बॉल. ओ यावेळेस अगदी आपण पाहिलं तर सुंदर स्ट्रोक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. पुन्हा एकदा अमोल मुकादम फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. यावेळेस 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. 2 ने धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजे 38 अंकांवरती. 8 बॉल 31 ची गरज. वेलकम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय कुमारजी तांगडी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया पुन्हा एकदा या दुसऱ्या रात्रीमध्ये. वेलकम. रिया एंटरप्राइजेस टीमचे ऑनर आहेत कुमारजी तांगडी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. धर्मेंद्रजी तांगडे आणि कुमारजी तांगडी हे 2 ऑनर आहेत रिया एंटरप्राइजेस टीमचे. निश्चित धर्मेंद्र तांगडी सरांना देखील कोण विसरेल. सिंगम ऑफ खारडी एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. पुढील बॉल. ओ आडवा पाटण्या वेळेस हा स्ट्रोक केले गेलेत, परंतु डीप मध्ये आपण पाहिलं तर प्रोटेक्शन होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेलाय 39 अंकांवरती. आता मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये 30 धावा. पहा मिशन थोडंसं कठीण झालंय, परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. परंतु इथून मोठे 5 फटके खेळावे लागतील. 5 षटकार जर इथून खेचले तर मग ह्या 30 धावा चेस होऊ शकतात. मग इथून तू खेळ अमोल पूर्ण करेल की मग राहुल. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती ठाकरे ब्रँड मिस्टर हर्षद ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. लेफ्टम गोलंदाज आहेत हर्षद ठाकरे. अनेक चांगला क्रिकेट हे देखील खेळलेत जॅनमन स्पोर्ट पायगाव टीम करता. परंतु इथून आपण पाहतोय 6 बॉल मध्ये
30 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि स्ट्राईक वरती मिस्टर राहुल. पहिला बॉल अगदी इष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न, पण हलकासा बाउन्स होणारा बॉल होता. हे पंचाने देखील या ठिकाणी अनुभवलंय आणि एक चांगला अचूक निर्णय भाऊ पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळालाय. कारण चांगले फन्स आहेत, अनेक स्पर्धा त्यांनी देखील अंपायरिंग केले. ओ यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. किरण डोकफोडे होते त्या ठिकाणी. सुंदर शेल मात्र कॅरी केलाय आणि इथून आपण संपला गेला, आउट. बॉल होता, निश्चितच फटका फसला गेला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर शेल मात्र किरणच्या माध्यमातून पकडला गेला. शरद काटेकर न्यू बॅटर. ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल. शरद काटेकर आणि देखील चांगला क्रिकेट खेळलाय पायगाव गावाकरता. न्यूबलन स्पोर्ट पायगावच्या माध्यमातून अनेक चांगले क्रिकेट शरद काटेकर यांनी देखील खेळले गेलेत. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर खुटप्पाची लेन होती. ऑन साइडला फटका तर दमदार आहे, परंतु धाव मिळेल एक सिंगल. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग सामन्याच्या सुरुवातीपासून अगदी कब्जा जो आहे तो शेवटच्या बॉल पर्यंत अगदी योग्य तो ठेवलाय या मॅच मध्ये सचिन मास्टर ब्लास्टर या टीमने. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग इष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. आणखी एक फलंदाज अमोल तांगडे देखील बॅक टू द पवेलियन. तन्मय गवळी, गवळी ब्रँड. राजूजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओ आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सरांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो परंतु मॅच या ठिकाणी संपली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा मॅच जो आहे तो जिंकला सचिन मास्टर ब्लास्टर या टीमनं. 29 धावांना हा मॅच इथून मात्र जिंकलाय आणि प्लेअर ऑफ द मॅच ओलिस गोल्ड मिस्टर सचिन मडवी ठरले सामनावीर. 38 धावांची माफक खेळली. नुकता झालेला मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली या सचिन मडवीकडनं आणि